ठाण्यामधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। ठाण्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत। परिवहन विभागाच्या कार्यक्रमाला भाजप नेत्यांची गैरहजेरी हा चर्चेचा विषय बनलेला आहे। निमंत्रण पत्रिकेमध्ये नावं असून देखील आमदारांची मात्र गैरहजेरी पाहायला मिळते। या कार्यक्रमाला राज्यमंत्री माधुरी मिसाळ देखील अनुपस्थित असल्याचं बघायला मिळालं। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आवेश तांदळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आवेश, ठाण्यामध्ये नेमकं काय घडतंय? पुन्हा एकदा महायुतीमधील मतभेद समोर येत आहेत। नक्कीच सागर, परिवहन विभागाची महत्वाचा असा कार्यक्रम होता। जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांनी जे मराठी शिकले त्या प्रमाणपत्र देण्याचा हा कार्यक्रम होता। या कार्यक्रमात जे नेहमीच महानगरपालिका असेल किंवा या इतर कुठल्याही निवडणुका असेल तर गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे आपण असा वाद बघितलेला आहे आतापर्यंत। पण या पत्रिकेत गणेश नाईक यांचं सुद्धा नाव होतं, पण गणेश नाईक पण या कार्यक्रमात उपस्थित नव्हते। तसेच भाजपाचे जेवढे आमदार आहेत ठाण्यामधले, संजय केळकर असेल, डावखुरे असेल, हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत। त्यामुळे आपल्याला एक असं म्हणता येईल की भाजप आणि शिवसेनेमध्ये अद्याप शीतयुद्ध चालू आहे असंच म्हणावं लागेल। एवढा परिवहन विभागाचा एवढा मोठा कार्यक्रम ज्याचा गाजवता परिवहन विभागाने गेल्या 15 दिवसापासून चालू केला होता की आम्ही ठाण्यात मोठा कार्यक्रम घेणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व महायुतीचे मोठे नेते उपस्थित राहणार। पण या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित नव्हते, कारण ते आज सकाळपासून ते दिल्लीत होते। बाकीचे जे भाजपचे नेते आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते। त्यामुळे आपल्याला म्हणावं लागेल की एक प्रकारे शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद उफाळला असंच म्हणावं लागेल सागर। नक्कीच आवेश, धन्यवाद या माहितीसाठी।